नमस्कार, मी आदिवासी युवक नामदेव भोसले. आज आपल्या पुढं व्यक्त होताना अतिशय आनंद होत आहे. गाव कुसाबाहेर राहणारा, ज्याच्याकडं कलंकित नजरेने हमेशा पाहिलं जात होतं, असा गावामध्ये सन्मान नाही, गावामध्ये इज्जत नाही आणि गावामध्ये एक विषयानं ज्याला स्थान नाही, असा एक समाज म्हणजे तो आदिवासी पारधी समाज, ज्याला हमेशा चोर दरोडेखोर म्हणून गाव कुसाबाहेर ठेवलं गेलं, शंकेच्या नजरेनं पाहिले गेलं आणि त्याची दुरावस्था एवढी भयानक स्थिती झाली की त्या ठिकाणं त्या आदिवासी कुटुंबांना जागेविना, घरविना, शासकीय सवलतीविना आणि त्यांची मुलं शिक्षणाच्या बाहेर राहिली गेली. स्वातंत्र्याचा पहाट आणि स्वातंत्र्याची पाठशाळा प्रत्येक पुढारी वाचत असतो आणि प्रत्येक पंचवार्षिकला आपापल्या पद्धतीने प्रगतीचे धडे शिकवत असतो. परंतु आपण ज्या पद्धतीने त्या विषयातून हे आपण ते मांडत असतो, ते मांडण्याचा विषय म्हणजे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी काम करत असताना आपल्याला जर सांगायचं झालं तर त्या या ठिकाणी वास्तविक चित्र काय असतं हे कोणी पाहत नाही. मुळातच आपल्याला सांगायचं झालं तर गाव कुसाबाहेर राहिल्यानंतर काय दयनीय परिस्थिती असते, ही दयनीय परिस्थिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या ठिकाणी बघत आहोत की आज आपल्याला माणूस म्हणून जगताना कुठंतरी कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. आणि मग त्या ठिकाणी विशेष हा का उपक्रम आहे तर गाव कुसाबाहेर राहिलेला आदिवासी पारधी समाज आज देखील त्याच्याकडं पारधी समाजाकडे पोलीस आणि शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करते. कुठं जर गावामध्ये चोरी झाली तर प्रथमतः पारधी कुटुंबाला पकडलं जातं. ते कुठंतरी थांबावं, त्या कुटुंबाला न्याय मिळावा, त्याला स्थिरता मिळावी आणि गावामध्ये त्यांना शासकीय सवलती त्यांच्या घरापर्यंत पोहोचाव्यात. आपला जीव कुठेतरी वाचवायचा, आपल्याला कुठेतरी जगायचं आहे आणि म्हणून गावाच्या कुसाच्या बाहेर कुठेतरी डोंगराच्या आडाला टेकडीवर आडबाजूला जाऊन त्या ठिकाणं जनावरांच्या गत जीवन जगायचं. तर हे जीवन नको आहे. आता आम्हाला बी माणूस म्हणून जगायचं आहे, आम्हाला गावाच्या आतमध्ये यायचं आहे, परंतु आम्हाला शासनाच्या सवलती आम्हाला बी मिळाव्यात, आमची बी मुलं शिकावेत. आज प्रगतीच्या वाटचालीचा जर विषय पाहिला तर एक बाजूनं भारत स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाले आणि ह्या 80 वर्षामध्ये भारताची प्रगती जर पाहिली तर चंद्रावर, मंगळावर यान जाऊन तिथं त्या ठिकाणी संशोधन करत आहे. परंतु भारताचं संशोधन आज देखील गरीब, पीडित, शोषित, वंचित, भुकेलेले, पडलेले, या ठिकाणं शिंगणावर झोपणारे, भाकरी विना, अन्न विना, त्या ठिकाणं उपाशीपोटी शिंगणावर भिक्षा मागणारे, ह्या लोकांवर कधीही संशोधन केलं गेलं नाही. प्रगतीचे वाटचाल केली जाते, वाचले जातात, दर इलेक्शनला पाडे वाचतात, परंतु आपण कुणाचे पाडे वाचत आहोत? आपल्या गावामध्ये कुठेतरी कोपऱ्यावर आदिवासी, गरीब, भटके, विमुक्त लोक राहतात. ते घर विना, शासकीय सवलती विना, एखाद्या भुकेलेपोटी त्या ठिकाणी राहतात. याचा जर आपण अभ्यास केला आणि ते जर मूळ शासनाच्या पुढं आलं तर कदाचित शासनाला चांगल्या रीतीने उद्या ह्याच्यावर अभ्यास करता येईल आणि या ठिकाणं महाराष्ट्रातील नाही तर पूर्ण भारतातील आदिवासींना घर मिळेल, त्यांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येतील. हे सांगायचं उद्दिष्ट हे आहे की भारत स्वातंत्र्य होऊन 80 वर्षांनी पुढे आलेला आहे आणि भारत स्वातंत्र्यापासून 80 वर्ष प्रगतीपासून वंचित राहिलेला आदिवासी पारधी समाज, याच्यामध्ये दोन्हीची जरी जर धरली तर त्या ठिकाणी 150 वर्षाचं होत आहे. हे 150 वर्षाचं कव्हर करायचं असेल तर आम्हाला माणूस म्हणून जगायचं आहे. तुमची काही मदत नसली तर चालेल, आम्ही स्वाभिमानानं कष्टानं जीवन जगू, परंतु आम्हाला भीतीपोटी आम्हाला किती दिवस पळावं? आम्हाला आता भीतीपोटी पळायचं नाही, आम्हाला स्थिर राहायचं आहे आणि स्थिर राहायचं आहे. तर त्या ठिकाणं कोणी गावामध्ये कुठं जर चोरी झाली तर आमच्याकडे कोणी येऊ नये, आमचं संरक्षण आम्हीच करू. ह्या विचारानं गेले 15 वर्ष शिवराई संस्थेच्या माध्यमातून आपण एक विविध उपक्रम राबवले आणि शिवराई सामाजिक संस्थेच्या वतीनं आपण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आदिवासी पारधी बेडे असतील, आदिवासी वंचित बेडे असतील, त्या ठिकाणं आपण कॅमेऱ्याचा उपक्रम चालू केला. एक कॅमेरा स्वरक्षणासाठी, एक कॅमेरा पोलिसांच्या मदतीसाठी. ज्या ठिकाणं तुम्हाला शंका येते त्या ठिकाणं आम्हाला विना तपास करता न पकडता आम्हाला आमच्या कॅमेऱ्यामध्ये पाहून आम्हाला चांगल्या रीतीनं जीवन जगू द्यावं, अशा स्वरूपाची वाटचाल आपण चालू केली. आज आनंद वाटत आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी कुटुंबांच्या घरी ज्या ज्या ठिकाणं कॅमेरे बसवले गेले त्या त्या ठिकाणची मुलं कोणी
शिक्षणाच्या प्रवाहात आले, कोणी उद्योगाच्या प्रवाहात आले, कोणी नोकरीच्या प्रवाहात आले आणि आज या ठिकाणी चांगल्या रीतीने सन्मानानं कष्टानं लोक जीवन गुजारण करायला लागले. जर महाराष्ट्रामध्ये अशा स्वाभिमानानं आणि कष्टानं जीवन जगण्याकरता प्रत्येका घरी संरक्षणाचे आपल्या संरक्षणासाठी आपण जर कॅमेरा लावला तर कोणाचाही त्रास होणार नाही आणि सत्य परिस्थिती निश्चितच महाराष्ट्राच्या पुढं गेल्याशिवाय राहणार नाही. या उद्दिष्टानं आपण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जवळजवळ 20,991 कॅमेऱ्याचं आज आपण 20,991 कॅमेऱ्याचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि या ठिकाणी निश्चितच अशी अपेक्षा बाळगेल. जालना या ठिकाणचे जिल्हाधिकारी, जालना या ठिकाणचे पोलीस अधीक्षक आणि या ठिकाणचे सर्व तहसीलदार, प्रांतसाहेब आणि SDM किंवा पोलीस विभागाचे PI असतील, DYSP असतील, निश्चितच या कुटुंबाला, या लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी मला अपेक्षा बाळगतो. आणि आज या ठिकाणं कॅमेऱ्याचं ओपनिंग करून या लोकांचं स्वरक्षणाचं एक चांगली पाठशाळा आपण चालू करून दिलेली आहे. उद्याच्या भविष्याला या ठिकाणी यांना स्थिरता मिळाली, चांगल्या रीतीने न्याय मिळाला तर निश्चितच हे सुद्धा मुलं शाळा शिकतील आणि येथील मुलं देखील उद्याचं भावी भारताचं भावी आदर्श नागरिक म्हणून कोणी IAS होतील, काही नाही IPS होतील अशा स्वरूपाची आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा अखिल भारतीय आदिम महासंघाच्या वतीनं आणि शिवराय सामाजिक संस्थेच्या वतीनं येथील पवार कुटुंब असेल, चव्हाण कुटुंब असेल, काळी कुटुंब असेल, सर्व पाचीकुळीचे आमचे 5 घरं या ठिकाणी 30-40 कुटुंब आहेत. निश्चितच कॅमेऱ्याचा त्यांना फायदा होईल आणि गावाचं सुद्धा लोक त्यांना मदत करतील अशी अपेक्षा बाळगतो. मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं संरक्षण हो. या सरपण घ्या. रिकॉर्डिंग तो ले मोबाइल ना अरे ते कोण बोलावं चल ना. पाक गलटे के काय नाही मामाला घंट्या होती सांग चिकन देखो